माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात पौष शुद्ध नवरात्र शाकंभरी नवरात्र उत्सव आपण अभिवाचनातनं श्रवण करूया. आगळी वेगळी कथा. जेथे भाजीपाला अर्पण करतात श्री शाकंभरी देवी शक्तिपीठ. शक्तिपीठ कर्नाटकातील बांगलकोट जिल्ह्याच्या सुपीक पवित्र भूमीत बदामी जवळील चोलसागुंडा या शांत गावात एक प्राचीन दिव्य शक्तिपीठ विसावले आहे. बनशंकरी देवीचे मंदिर तिलकरण्य जंगलाच्या गाभाऱ्यात वसलेले हे मंदिर जरी बाहेरून साधेपणाने दिसते तरी शेकडो वर्षाची परंपरा, असंख्य भक्तांची श्रद्धा, देवीच्या अंतहीन करुणेने भारलेले वातावरण भक्तांना नेहमीच आकर्षित करत असते. बनशंकरी म्हणजे वनातील शंकराची पत्नी, वनदेवी अरण्यातील शक्ती, निसर्गाशी एकरूप असलेली माता पार्वतीचे रूप. आणि शाकंभरी म्हणजे वनस्पतीची शाखांची देवी म्हणजेच भाजी, जी भूक, दुष्काळ, दारिद्र्य यामधून लोकांना तारते. म्हणून येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला ती पालन करती म्हणून जाणवते. कथामध्ये सांगितले जाते की या प्रदेशात कधी काळी दुर्गमासूर नावाच्या दैत्याने थैमान घातले होते. त्याच्या अत्याचारामुळे ढग कोरडे पडले, नद्या आटल्या, दुष्काळामुळे जमिनीला भेगा पडल्या, जनावरांना चारा नव्हता, घराघरात उपासमार होती. देवता, ऋषी, साधू सारे घाबरून देवीकडे गेले. तेव्हा पार्वतीने शाकंभरी रूप धारण केले. आईसाहेबांच्या शरीरावर पानांचे वस्त्र, डोळ्यात अपरंपार करुणा, हातात कामधेनूप्रमाणे जमिनीत अन्नधान्य, वृक्ष निर्माण करण्याची अद्भुत शक्ती. तिने भक्तांच्या भुकेसाठी भाजीपाला, धान्य, कंदमुळे उगवली, रानात पाणी निर्माण केले आणि नंतर दुर्गमासुराचा संहार करून भूमीला पुन्हा सुपीक केले. त्या दिवसापासून ही भूमी बनशंकरीच्या आशीर्वादाने भरभराटली आणि लोकांनी तिला मातृस्वरूप मानून अनादी काळापासून पूजन सुरू केले. इतिहासात पाहिले तर या मंदिराचा उगम चालुक्याच्या 7व्या शतकातील सुवर्ण काळात झाल्याचे संदर्भ सापडतात. चालुक्य साम्राटांचा कला, स्थापत्य, धर्माची विलक्षण जाण होती. त्याने या जंगलात देवीचे शक्तिपीठ उभारले. मंदिराचे गर्भगृह द्रविड शैलीचे तर शिखरात विजयनगरालीन अलंकारिक कारागिरी कारागिरी जाणवते. काळ्या दगडात कोरलेली देवीची मूर्ती या मंदिराचा मुकुटमणी आहे. 8 हातांची माता, हातात त्रिशूळ, खडंग, ढाल, व्रज, इतर आयुधे, पराक्रम, संरक्षणाचे धोतक, परंतु जिच्या चेहऱ्यावर अमर्याद शांतता, करुण भाव दिसतात. देवी व्याघ्र किंवा सिंहावर आरूढ असून तिच्या पायाखाली 2 हत्ती कोरलेले आहेत. हत्ती म्हणजे सामर्थ्य, स्थैर्याचे प्रतिनिधित्व करतात. तर त्यातूनच असा संदेश मिळतो की भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळ्यांना देवी आपल्या चरणाखाली ठेवते, असा अर्थ स्थानिक लोक सांगतात. मंदिराच्या सभोवताली 3 पवित्र तीर्थ आहेत. अगस्ती तीर्थ, हरिद्रा तीर्थ, तैल तीर्थ. अशी धारणा आहे की देवीची कृपा मिळण्यासाठी प्रथम या तीर्थामध्ये स्नान करून तन मन शुद्ध करावे. नंतर भस्म, कुंकू, अक्षता घेऊन मंदिरात प्रवेश करावा. जवळच चंड भैरवात एक छोटे मंदिर, जो देवीचा सेनापती मानला जातो. प्रत्येक भक्त प्रथम भैरवाचे अभिवादन करून नंतर मुख्य गर्भगृहात प्रवेश करतात. बनशंकरी देवीची उपासना पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे नवरात्र उत्सवात देवीला भाजीपाला अर्पण करण्याची प्रथा, म्हणूनच तिला शाकंभरी म्हणतात. शेंगदाणे, वांगे, दुधी, गवार, मुळा, नारळ गावकरी स्वतः शेतातले पीक आणून नैवेद्य करतात. त्यांचा विश्वास असतो की देवीला साथ दिली की घरात कधी अन्न कमी पडत नाही. नवरात्रात मंदिर परिसर हिरव्या भाज्यांनी, फुलांनी आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. हजारो स्त्रिया देवीच्या पायाशी ओटीभर धान्य ठेवतात. शुक्रवार देवीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. त्या दिवशी सकाळपासून लोक रांगामध्ये उभे असतात. कोणी नवस फेडायला, कोणी नवस बोलायला, तर काही फक्त तिच्या विलक्षण दर्शनासाठी येतात.
असा विश्वास आहे की वनशंकरी देवी भक्तांच्या मनातील भीती संपवते, धैर्य देते, शत्रूंचा पराभव करण्याची शक्ती देते. अनेक स्थानिक लोक सांगतात की देवी त्यांच्या स्वप्नात येते, मार्ग दाखवते, संकटातून बाहेर काढते. कलियुगातही जो देव दिसत नाही, भक्ताला सोडत नाही, अशी लोकमान्यता या देवीबद्दल आहे. मंदिराची वार्षिक वनशंकरी जत्रा या दक्षिण भारतातील एक मोठ्या धार्मिक सांस्कृतिक उत्सव आहे. दूरदूरच्या गावातून लोक बैलगाड्यावरून, गाड्यांवरून, ट्रकवरून देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिराचे रस्ते त्या काळात सुगंधी फुलांनी, रंगीबेरंगी सजावटीने, भक्तांच्या जय जयकाराने गजबजून जातात. अम्मा रक्षण कर, अम्मा रक्षा कर, अम्मा रक्षा कर, अशा हाका जागोजागी ऐकू येतात. देवीच्या प्रतिमेची भव्य पालखी निघते, गाव गाव भरून फिरते. त्या पालखी मागे हजारो भाविक चालतात, तर काही तन्मयतेने नतमस्तक होतात. मंदिराचे वातावरण अत्यंत शांत, प्रसन्न आहे. तिलकरण्याच्या दाट अरण्यातून वाहणारा मंद वारा, पक्ष्यांची किलबिल, दूरवर पसरणारा बदामीचा लालसर दगडी पट्टा, हे सर्व मिळून मंदिराला एक रहस्यमय आध्यात्मिक तेज देते. सकाळच्या आरतीचे स्वर तर इतके माधुर्य पूर्ण असतात की मन नकळत शांत होते. अनेक साधक येथे ध्यानधारणा करतात. म्हणतात की या परिसरात योगी, तपस्वी, साधूंनी अनेक वर्ष साधना केली. बनशंकरी देवीचे महात्म्य केवळ इतिहासात किंवा पौराणिक कथामध्ये नाही, तर लोकांच्या दैनंदिन जगण्यातही आहे. बागलकोटपासून बेलगावीपर्यंत, सोलापूरपासून सांगलीपर्यंत असंख्य कुटुंबांची कुलदेवी बनशंकरी होय. परिसरातील शेतकरी पहिली पेरणी करण्यापूर्वी देवीच्या पायाशी माती अर्पण करतात, तर व्यापारी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीच्या नावाने वडी किंवा गुळ देतात. स्त्रिया सौभाग्यवटी ठेवतात. कित्येक नवविवाहित जोडपे आशीर्वादासाठी प्रथम येथे येतात. जसे विविध रंग एकत्र मिळाले की एकच धवल रंग मिळतो, तसंच इतिहास, परंपरा, पौराणिक कथा, लोकश्रद्धा हे सर्व वनशंकरी मंदिरात एकत्र मिसळून एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव बनते. तो अनुभव आपल्याला नवी शक्ती देतो. या सर्व शक्तीतील शक्तीपीठांची यात्रा आपल्याला कशी वाटते हे मला नक्की कळवा. नक्की ऐकायला आवडेल, कारण आपण सर्व उपासना मार्गाचे पथिक आहोत. ती आई आहे, सर्वांना सांभाळून घेणारी. आज ना उद्या आपली हाक तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल, कारण ती शक्तिदात्री, सर्वांची प्रेरक शक्ती, तुमच्या माझ्या हृदयात निवास करून लिखाण करणारी, वाचक रूपाने वाचणारी, तीच प्रेरक शक्ती, तीच दिव्य दात्री, आपल्या मुलांचं कौतुक करणारी, करून घेणारी तीच होय. श्री मात्रे नमः. श्री शाकंभरे दैवे नमः. श्री शाकंभरे देवीला मनपूर्वक नमस्कार करूया. जर तुम्हाला कथा आवडली तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया आवश्यक होईल.